राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग, मी सुदेशना धुतमाल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती. जिल्ह्यात अनेक माजी आमदार भाजपाच्या संपर्कात. काँग्रेस राष्ट्रवादीला पडणार भगदाड. पत्रकारांची लेखणी समाजासाठी मार्गदर्शक. जिल्हा परिषद अध्यक्षा गुंडले. श्री रेणुका गॅस एजन्सीकडून ग्राहकांची पिळवणूक. किनवट येथे अवैध रीती वाहतूक करणारी 6 वाहने जप्त. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी जालन्याचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केली. दानवे लवकरच आपल्या अन्ननगरी व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. येत्या 4-5 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मितभाषी असलेल्या दावणीची निवड जातीय समीकरणे लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सध्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाला संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी नेमताना मराठा समाज किंवा ओबीसी प्रवर्गातून असावा असा पक्षप्रवाह होता. त्यामुळे मागील काळात अनेक नावे चर्चेत होती. चंद्रकांत दादा पाटील यांच्यापासून आशिष शैलास, सुजित ठाकूर यांचीही नावे चर्चित होती. मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्रिमंडळात आपली वर्णी लावून घेतली. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा जुन्या जाणत्या नेत्याचा शोध घेत दावणींच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडणार असून या दोन्ही काँग्रेसमधील अनेक मतावर नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचं समजते. यात अनेक माजी आमदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर मनसेतही मोठी फुटाफूट होणार असून मनसेतील गट शिवसेनेत पुन्हा घर वापसी करणार असतानाच दुसरा एक मोठा गट भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं समजते. विधानसभा निवडणुकी पूर्वीप्रमाणेच निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. सत्तेपासून फारसे दूर न राहिलेल्या नेत्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. यातील अनेकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षत्याग करीत भाजपाची वाट धरली. त्यात काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, दिलीप कंदकुर्ते, अजयसिंह बिसेन अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता निवडणुकीनंतर अनेक जण काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. यात अनेक माजी आमदारांचा समावेश आहे. या माजी आमदारांपैकी काही जण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत, तर काही माजी आमदार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणापासून दूर होते. आता असे हे माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221, 9850 22 22 21, 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग,
किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पत्रकारांची लेखणी ही समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरते, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी केले. काल 6 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती संजय बेळगे, सभापती दिनकर दहीफळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, आनंद गुंडले, संजय भोशीकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा मराठी पत्रकार दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माहूर येथील रेणुका गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर बुकिंग करून गॅस मेमो वितरित केलेल्या ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध असताना 30 डिसेंबर पासूनचे सिलेंडर देणे बंद केले आहे. शहरातील 2 जागरूक ग्राहकांनी या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी माहूर यांच्याकडे तक्रार केली आहे. येथील नागरिक गजानन कोरकटकर यांनी आपल्या रिफिलसाठी ऑनलाईन बुकिंग केली. त्यानुसार त्यांना 30 डिसेंबर रोजी गॅस मेमो आला. दुसरे तक्रारकर्ते तालुका काँग्रेसचे प्रवक्ते देवीदास मांजरमकर यांनी ऑनलाईन बुकिंग केली. त्यांचाही गॅस मेमो आला. तेव्हा हे दोन्ही तक्रारकर्ते गॅस एजन्सीच्या कार्यालयात आले असता कर्मचाऱ्यांनी 30 तारखेपासून सिलेंडर देणे बंद केले असल्याचे सांगितले आणि 1 जानेवारी रोजीपासून नवीन दराने सिलेंडर दिले जातील असे उद्धटपणे सांगितले. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सिलेंडर देणे बंद केले असल्याचे त्यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले. सदर एजन्सीबाबत ग्राहकांच्या नानाविध तक्रारी असून आजपर्यंत कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. 30 डिसेंबरच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीनंतर लेखी जबाब व पंचनामा करून सुद्धा कार्यवाही होते की नाही याबाबत ग्राहकात कमालीची साशंकता आहे. किनवट तहसील कार्यालयाच्या फिरत्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारी 6 वाहने काल जप्त केली व त्यांच्याकडून दंड वसूल केल्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या रेतीचा उपसा चालू असल्याच्या तक्रारी आहेत. किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सोमवारी दिनांक 5 जानेवारी रोजी मंडळ अधिकारी व तलाठी यांची बैठक घेऊन अवैध गोंड खनिज वाहतूक थांबविण्याचे कडक आदेश दिले होते. तहसील कार्यालयाच्या फिरत्या पथकाने सोमवारी रात्री इस्लापूर परिसरातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या 6 ट्रक पकडले व इस्लापूर पोलीस स्थानकात जमा करण्यात आलेले या 6 वाहन चालकाकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. या धडक कारवाईमध्ये भालचंद्र जगताप, सचिन जाधव, अविनाश करंदीकर, रुपेश जाधव, रामू भिंगारे, DR कांबळे, सचिन भालेराव हे कर्मचारी सहभागी होते. आज असणारी काही वाढदिवस दिगांबर शेळके, संदीप बचाते, अनुराग पोवळे, सुमेध उथासिनी या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती. जिल्ह्यात अनेक माजी आमदार भाजपाच्या संपर्कात, काँग्रेस राष्ट्रवादीला पडणार भगदाड. पत्रकारांची लेखणी समाजासाठी मार्गदर्शक, जिल्हा परिषद अध्यक्षा गुंडले. श्री रेणुका गॅस एजन्सीकडून ग्राहकांची पिळवणूक. किनवट येथे अवैध रेती वाहतूक करणारी 6 वाहने जप्त. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह.